नमस्कार मित्रांनो, आज आपण श्री स्वामी चरित्र कथासागर आणि उपासना यातील अध्याय क्रमांक 4 बघणार आहोत। तर मित्रांनो ऐका, श्री स्वामी महाराज वेळोवेळी त्यांच्या भक्तांची परीक्षा घेत असत। श्री महाराजांची षडोपचार पूजा करून त्यांच्या नामाचा जप केल्यास चारही पुरुषार्थाची प्राप्ती होऊन जन्म मरणाची पुनरावृत्ती चुकेल। मागील अध्यायात श्री स्वामी महाराज अक्कलकोट येथे आले, चोळप्पाच्या घरी आले व तेथे राहू लागले। तसेच राजे साहेबांनाही त्यांनी दर्शन देखील दिले। वैकुंठात ज्याच्या पुढे अष्टसिद्धी दासीप्रमाणे वितष्ट आहेत, नवनिधी तत्परतेने सेवा करत आहेत, ते श्री महाविष्णू भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री स्वामी महाराजांच्या रूपाने दत्त रूपाने मानवरूप धारण केले। श्री स्वामी महाराज चोळप्पाची परीक्षा घेत असत व चोळप्पाही महाराजांच्या त्रासाला न कंटाळता कसोटीस उतरत असे। चोळप्पाची पत्नी सुद्धा श्रींची सेवा करत असे। श्री स्वामी महाराज गावातील लोकांना विचित्र चमत्कार व खेळ दाखवत असत। त्यांच्या या लीला पाहून गावातील लोकांची त्यांच्यावरील भक्ती अधिक दृढ झाली। तसेच आसपासच्या गावात त्यांची कीर्ती देखील वाढत गेली व महाराजांचे भक्तजन वाढत गेले। निरनिराळ्या ठिकाणांहून लोक त्यांच्याकडे कोणत्या ना कोणत्या कारणास येत असत, श्री स्वामी महाराजांना भेटण्यासाठी येत असत। कोणी मूल होत नाही म्हणून, कोणी लग्न जमत नाही म्हणून, तर कोणी संपत्ती मिळावी म्हणून, कोणाला शारीरिक व्याधीपासून मुक्तता मिळावी म्हणून, तर कोणाला संसाराच्या तापातून मुक्तता मिळावी असे वाटे। असे अनेक लोक अपेक्षेने श्री स्वामी महाराजांना भेटण्यासाठी येत असत। अशा लोकांच्या मनोकामना स्वामी पूर्ण देखील करत असत। कल्पवृक्षाप्रमाणे महाराज जो ज्या गोष्टीची अपेक्षा करत असे त्याला त्या गोष्टीची पूर्तता करत असत। तसेच केवळ श्री स्वामी समर्थांची कुचेष्टा करणाऱ्याच्या हेतूने जो आला असेल ना, त्याला महाराज शासनही करत असत। अशा प्रकारे श्री स्वामी महाराजांची कीर्ती दूरवर पसरत गेली। श्री स्वामी महाराजांच्या अशा निरनिराळ्या लीला पाहून ढोंगी साधू त्यांची निंदा करत असत व त्यांना दूषणे देत असत। एके दिवशी 2 संन्यासी अक्कलकोट येथे आले व महाराज कोठे आहेत याची चौकशी देखील करू लागले। ते म्हणाले की तुम्ही वेडे आहात। अहो, हा स्वामी खराखुरा देव नसून मतलबी ढोंगी साधू आहे। तुम्ही त्याच्या नादाला काय लागता? त्या ढोंगी माणसाचे पाय धुवून काय तुमचे कल्याण होणार आहे? धड ना परमार्थ ना स्वार्थ, तुमची फसवणूक होत आहे। अशा प्रकारे त्यांनी लोकांमध्ये श्री स्वामी महाराजांची निंदा चालवली। स्वामींनी अंतर्ज्ञानाने ते ओळखले होते व ते संन्यासी जेव्हा त्यांच्या भेटीस आले तेव्हा ते जेथे बसले होते तेथून ते उठून निघाले। चालत चालत एका भक्ताच्या घरी येऊन बसले। त्यांच्या मागोमाग ते संन्यासी देखील आले। भक्ताने तिघांसाठी 3 पाट मांडले, त्यावर त्यांना बसवून सर्वांची मनोभावे पूजा देखील केली। श्री स्वामींनी मनात विचार केला की ह्या दोघांना काहीतरी धडा शिकवावा। त्याप्रमाणे त्यांनी चमत्कार केला आणि कित्येक लोक श्री स्वामींचे दर्शन घेण्यासाठी व त्या 2 संन्यासांचे दर्शन घेण्यासाठी येत असत। कोणी निरनिराळे पदार्थ, पेढे, बर्फी, फळे व दक्षिणा इत्यादी त्यांच्या पुढे ठेवून नवस करू लागले। दिवसभर लोक दर्शनासाठी रांगेत उभे राहून दर्शन घेऊन जात होते। संन्याशांना मनोमन आनंद झाला होता। त्यांना वाटत होते की आज मस्त भोजनावर ताव मारता येईल। समोर भक्तांनी ठेवलेले निरनिराळे पदार्थ, पेढे, बर्फी पाहून त्यांच्या तोंडाला पाणी देखील सुटले। तेवढ्यात महाराजांचे सेवेकरी येऊन त्यांनी त्या तिघांच्या समोरील पदार्थ व दक्षिणा हलवण्यास सुरुवात केली। क्षणार्धात त्यांनी सर्व पदार्थ व दक्षिणा हलवले। तोपर्यंत संध्याकाळ झाली। दिवसभर दोघा संन्याशांना उपवास घडला। भुकेने त्यांचा जीव कासावीस झाला, पण करणार काय? ते दोघे एक वेळ जेवणारे असल्यामुळे सूर्यास्तानंतर त्यांना जेवण देणार होते। त्या निंदा करणाऱ्यांना महाराजांनी शिक्षा केली। अशा प्रकारे ढोंगी, मतलबी साधू, गोसावी यांना श्री स्वामी समर्थांनी त्यांची जागा दाखवून दिली। परंतु महाराजांनी सेवा ज्या भक्तांनी मनोभावे केली असेल ना, अशा भक्तांवर त्यांनी कृपा करून त्यांचे कल्याण देखील केले। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा 4था ग्रंथ इथेच समाप्त होतो। तर मित्रांनो, तुम्हाला हा अध्याय आवडला असेल आणि पुढचा अध्याय ऐकायचा असेल ना, तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। बोला श्री स्वामी समर्थ।